अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। नागपुरात इथेनॉल मिश्रणाविरोधात आपचे आंदोलन, गडकरींच्या निवासस्थानाजवळ घोषणाबाजी। पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाच्या धोरणावरून देशभरात सुरू असलेल्या चर्चेला आता आंदोलनाचे स्वरूप येऊ लागले आहे। याच पार्श्वभूमीवर नागपुरात आम आदमी पक्षाने मंगळवारी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निवासस्थानाजवळ इथेनॉल सक्तीविरोधात आंदोलन करत केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदवला। महाल परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ दुपारी सुमारे 12 वाजता आंदोलक एकत्र आले। हे ठिकाण गडकरी यांच्या निवासस्थानापासून सुमारे 150 मीटर अंतरावर असल्याने परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। आंदोलकांनी गडकरी यांच्या निवासस्थानाच्या दिशेने मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना पुढे जाण्यापासून रोखले। यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रणाच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण सक्तीने लागू केल्यास वाहनांच्या इंजिनवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला। आम आदमी पक्षाचे प्रदेश संघटक भूषण लाकुलकर यांनी सांगितले की हे आंदोलन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वैयक्तिक विरोधात नसून पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण सक्तीने करण्याच्या धोरणाविरोधात आहे। नागरिकांच्या हिताचा विचार करून सरकारने या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी त्यांनी केली। दरम्यान इथेनॉल मिश्रणाच्या धोरणाबाबत देशभरात मतभेद दिसून येत असून एकीकडे पर्यावरणपूरक इंधन म्हणून त्याचे समर्थन केले जात आहे, तर दुसरीकडे वाहनांवर होणाऱ्या संभाव्य परिणामांबाबत काही संघटना आणि नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे।